मला बघ जायचं मला एवढा साडा दाखवला वाटत नाही. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आज मी हा प्रॉपर व्लॉग असणार आहे. माय कॅमेरा इज गिविंग अप ऑन मी. तर हा व्लॉग असणार आहे, माझ्या घरी एक छोटासा फंक्शन आहे, तर त्याच्या प्रिपरेशनचा व्लॉग असणार आहे. कारण मे बी आय वोंट बी एबल टू शूट फॉर दॅट व्लॉग, मे बी ते आपण नंतर बघूया. तर आम्ही आता चाललो त्याच्या शॉपिंगसाठी. तर आय विल टेक यू विथ अस. लेट्स गो. फटाफट रेडी होऊया. दिस इज माय आउटफिट, लिनन शर्ट अँड दिस पॅन्ट. आणि माझे केस खूप ऑइली झालं, तर आय नीड टू वॉश देम. अँड दिस इज माय मेकअप. लेट्स लीव नाऊ, खूप लेट होत आहे. चला बाय बाय. दिस इज माय मॉम्स आउटफिट. व्लॉगसाठी तिने नवीन ड्रेस घातलाय. चला आता बघ किती घाई आहे. लाईट बंद पण करून टाकली. लेट्स लीव. काय घ्यायचंय पण मम्मी, आपल्याला काय घ्यायचं ते सांगितलंच नाही. आम्हाला काय काय घ्यायचं, मेन फुलं घ्यायची आहेत, गजरे, अजून असं तर खूप काय काय घ्यायचं, मला आता काय आठवत नाही. आम्ही तिथे जाऊन तो मला दाखवते मी. मम्मी तुझ्यामुळे लेट झाला आहे, तुम्हाला सांगते. आमच्या 2 बस मिस झाल्या, तर मम्मी मला ब्लेम करते की तुझ्यामुळे झाले. आणि आता आम्हाला बस मे बी नाही मिळालं, लवकर ऑटोने जावं लागेल. मला कम्फर्टेबल आवडली, पण ती मोठ नाही, मला नाही आवडली मम्मी ती. आय एम गेटिंग दिस. मला नाही घेत, छान वाटते मम्मी. घे मस्त कलर पण मस्त चप्पल घेतली फक्त, तर लगेच माझ्या मम्मीचं बस झालंय. मम्मी मला चप्पल घेऊन देते फॉर द फर्स्ट टाइम. रिॲक्शन. माय मॉम इज नॉट लेटिंग मी बाय एनिथिंग. कुठला दोन होतात का? हो, मला मिसळ घ्यायची द्यावा लागेल तुला. मोगरा 2000 कुणी आणलेला फॉर साडी शॉपिंग ॲट रंगोली. आत्ताचा हा कलर तिच्याकडे पूजेला आलाय ना, तो तिने घेतला. ऑनलाईन घेऊया का? पिशूच्या मध्ये अशीच बॉर्डर येते. तुला आवडली आतापर्यंत काही एक तरी? इथे आम्हाला एवढ्या साड्या दाखवल्या, मला तिकडच्या साड्या आवडत आहेत. छान आहे लिनन मध्ये. This is how it looks on me. Maybe blue. With the saree shopping, let's go. माझ्या मम्मीला फायनली तुला रिअलाइज झालं. तेव्हा ते मला त्या दिवशीच रिअलाइज झालेलं, पण मी तुला आत्ता बोलतेय. पप्पा मी आलेलो आहे बघा, एअरपोर्ट फ्लॉवर शॉपिंग. डू सो मच ऑफ बार्गेनिंग की मला ते सोबत असं वाटत नाही. टेकिंग परवाला राहील ना. हा उगाच न्यायचो ना, उगाच. कॉल केलेला ना. किती भांडी असली तरी ह्या मम्मीची भांडीची शॉपिंग काही खतम होत नाही. त्यासाठी पाहणे पण आले. आपण आमंत्रण. सो हिअर वी आर ॲट आमंत्रण. जे ठाण्यात राहत असेल त्यांना माहिती असेल, फेमस आहे. माझी फेवरेट गोष्ट खायला आलो आम्ही, जी की आहे मिसळ पाव. आणि मला ती इथलीच आवडते खूप जास्त, इथली आणि मामलेदारची. मिसळ आवडत नाही, पण तिला माझ्याकडे जबरदस्ती खायला लागते. शॉपिंग करून झाली सगळी, मग मी सगळं घेऊन झाले ना, काय बाकी नाही ना. गजरे बाकी फ्लॉवर, साडी अँड जे आम्हाला लागणारे डेकोरेशनसाठी सगळं घेऊन झालेलं आहे. मी सगळं बिहाइंड द सीनच दाखवणार आहे, फंक्शन नाही दाखवणार आहे. बिकॉज ऑफ सम पीपल इन आवर फॅमिली. मे बी काही डेज दाखवेन, पण आता फंक्शनचे बिहाइंड द सीन बघा.
प्रिपरेशन तर झालं, आता behind the scene दाखवेन. हिरेचा मिसळ पाव. मिसळ पाव डॉक्टर भेटला ना मला खूप जास्त आवडतं मिसळ. काय होणार Different person on table. तर शॉपिंग खूप सारी शॉपिंग झाली आमची. आता जागा नाही आणि तास चालवत पण नाही आम्हाला. वी आर गोइंग बॅक होम. कारण आमच्यात आता एनर्जी नाही राहिली, स्पेशली माझ्यात चालायची तर बिलकुल नाही राहिली. खूप जास्त फिरलो आपण, है ना मम्मी? पूर्ण ठाणे मार्केटमध्ये फिरलोय आम्ही फुल. आणि एका ठिकाणी जिथे आलेलो तिथे आमची एक गोष्ट घेतली नव्हती, म्हणून आम्ही परत रिटर्न फिरून परत तिथे आलो. लुक एट आवर ऑल शॉपिंग. हाय गाईज, सो इट इज द नेक्स्ट डे आणि आता आज संध्याकाळचे 6:30 आणि माझं डोकं खूप जास्त दुखतंय कारण आज दिवसभर थोडं काम केलं मी. माझ्यासाठी काम येते, माझ्या बाकीसाठी टाईमपास आहे. सो खूप डोकं दुखतं. तो पहिल्या आधी एक तर चहा नाही तर खूप सुकवूया बघूया मम्मीला जे हवं आहे ते त्यानुसार आपण बोलूया. आणि माझ्या घरी आज बनलं माझी फेवरेट गोष्ट, माझी म्हणजे सगळ्या गर्ल्सची फेवरेट असेल आय गेस. एक सेकंड घेऊन टाईम घेऊन खाली कमेंटमध्ये नक्की सांगा काय वाटतं तुम्हाला. सो आमच्या घरी आज बनली पाणीपुरी. तर आज एकदम पोट नाही मन भरून पाणीपुरी खाणार आहे, जे की मी तुम्हाला नंतर दाखवेन. सो या काय सकाळपासून मला टाईमच नाही मिळाला ब्लॉग करायला. आता इव्हिनिंगला पण मी आणि मम्मी दोघी सोबत घरी, तर बघूया आम्ही काय करतो. पहिल्यांदा आधी सगळ्यात आधी चहा नाही तर कॉफी. सो माय मॉम वॉन्ट्स चाय, सो वी आर मेकिंग चाय. पण डोकं जरा थांबायचं आपलं असं मला वाटतं. बघूया. ॲक्च्युली आम्हाला खाली जायचं होतं पण मी 5 वाजेपर्यंत पुढे विसरली होती. त्याच्यानंतर बेडवर पडता चिकूल झाली ना, म्हणजे फोन बघता बघताच मला झोप आली. तर मी म्हटलं नाही उठू देत, मी जाता झोपले तर रात्री झोपणार नाही. आणि आता झोपून उठल्यानंतर जे माझं डोकं दुखत ते वेगळं आणि माझ्या भाऊचा फोन असतं वेट. अँड ऑल्सो गाईज जस्ट रँडम इन्फो, हे न्यूट्री चॉईसचं शुगर फ्री क्रॅकर्स बिस्किट आहे, लाईक काइंड ऑफ डाएट बिस्किट टाईप. आय लव्ह दिस लॉट विथ माय चाय. यू गाईज कॅन ट्राय. आय डोंट नो वाय बट आय एम ऑब्सेस्ड विथ दिस. टू मच ऑब्सेस्ड. आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू. ट्राय करा गाईज नक्की. इकडे आपला चहा उकळतो छोट्याशा पॅटलीमध्ये, बिकॉज मी आणि मम्मी आम्ही दोघी जण घेण्यासाठी. एकदम पावसासारखं दिवसभर खूप ऊन होतं, खूप जास्त ऊन होतं. आणि आता संध्याकाळी असं ग्लुमी वेदर झालं आहे, त्यामुळे पण मी माझं डोकं अजून दुखत असेल. So guys, here is our pani puri, pani रंगीदार चटणी अँड पुरीज. आणि मला हे जे पुरीज असतात ना, जे नॉर्मली मिळतात आय गेस आटेवाली पुरी, ते मला नाही आवडत. ही अशी वाली पुरी आवडते मला. त्याला काहीतरी सिंगी पुरी असं काहीतरी बोलतात, असं त्या दुकानवाल्याने मला सांगितलं. ही जास्त क्रंची असतात. लेट्स ट्राय आवर पाणीपुरी. सो गाईज, आम्ही काल फुलं आणलेली होती, त्याच्यापैकी काहीतरी बोलूयात. सॉरी, यस नाही करू शकते. हां, तर वाईट बेस्ट आहे म्हणून यांना ना आपण थोडंसं सजवूया. तर माझ्याकडे वास्त नाही आहे, बट आय हॅव दिस क्यूट जार
त्याच्यामुळे सांगणार आपण त्यांना. आपला क्यूट जॅट रेडी आहे, किती छान दिसते. ब्युटिफुल. लेट्स कीप इट हिअर. क्यूट दिसते.